आज मी बनवत आहे मसाले वांग्याची भाजी आणि आजचा आमचा बेत होता मसाले वांग्याची भाजी, छान अशी काकडी आणि थोडंसं गोड दही आणि चपाती। मग भाजी बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये धने, जिरे, बडीशेप, थोडीशी तीळ आणि खसखस हे छान असं भाजून घेतलं खरपूस असं। आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक आल्याचा तुकडा, थोडासा लसूण आणि कोथिंबीर हे छान असं मिक्सरवर बारीक करून घेतलं। आणि हे खोबरं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खोबरेही घालू शकता। आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, जिरी मोहरी घालून घेतली। एक मोठ्या आकाराचा कांदा गुलाबी होईपर्यंत छान असा भाजून घेतला आणि कांदा भाजला की मग त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला, तोही घालून घेतला आणि शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट केला होता आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, गोडा मसाला आणि थोडंसं मीठ घालून जे आपण मिक्सरवर वाटण करून घेतलं आहे त्याच्यामधलं थोडंसं वाटण याच्यामध्ये घालून थोडं पाणी घालून असं घट्टसर मिश्रण तयार केलं आणि ते ह्या वांग्यांमध्ये भरून घेतलं। तोपर्यंत आपला कांदा टोमॅटोही छान असा मऊसर झाला आणि मग त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरवर वाटण केलं होतं तेही घालून घेतलं आणि छान तेल सुटेपर्यंत यालाही परतून घेतलं। आणि मग आता वेळ होती सर्व मसाले घालण्याचे, जे बेसिक मसाले असतात, किचन किंग मसाला, गोडा मसाला, ठेवणीतला काळा मसाला, लाल तिखट, हे जे बेसिक मसाले असतात तेच मी याच्यामध्ये घातलेले आहेत। आणि सर्व मसाले घालून घेतले, मीठही घालून घेतलं आणि मीठ हे बेताने घाला, कारण आपण वांग्यामध्ये जे मिश्रण भरलं आहे त्याच्यामध्येही मीठ घातलं आहे आणि आताही मीठ घालत आहोत। भाजी खारट होऊ नये याची नक्की काळजी घ्या आणि टेस्ट करून तुम्ही नंतरही मीठ घालू शकता। आणि छान मिक्स करून घेतलं आणि पाणी गरम करून घेतलं आणि तेही पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेतली आणि खूप सुंदर दिसतो ती भाजी। आणि मसाले वांग्याची भाजी तर सर्वांनाच आवडते ना, आणि ह्या पद्धतीने मसाले वांग्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशी भाजी बनवाल तर एखादी पोळी नक्कीच जास्त खाला। आणि असं तयार झालं आमचं आजचं जेवणाचं ताट। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय।